हाँ नमस्कार मंडळी, कोकण आंबा देवगड आंबा त्याची आज खास आंब्याची आमटी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं, थोडीफार मोहरी टाकतोय। मोहरी चांगली फ्राय व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, कांदा त्याच्यामध्ये टाकला, चांगला फ्राय होते। कांदा आणि लसूण आहे, याला टमाटर वापरायचं नाही कारण आंबा म्हटलं तर आंबटच असतं बरं का मंडळी। थोडंसं लालगुण व्हायला पाहिजे। ऑलरेडी लसूण घातलेलं आहे, पण अद्रक मिक्स आहे म्हणून अद्रक लसूण पेस्ट मी घालतोय, त्याच्यामुळे आणि चव वाढली जाते। ठीक आहे, मंडळी अशा नवीन नवीन पदार्थ बनवायला मला तर मोठी आवड कुकिंग करण्यासाठी। तर मला तेवढी येत नाही, पण मी प्रयत्न करतोय। हे कुकिंग केलेलं जे काही पदार्थ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय। तर प्रथम तेल घातलं, तेलामध्ये मोहरी गेलेली आहे। मोहरीनंतर आपण थोडंफार कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्त्यानंतर थोडं कांदा लसूण टाकलेले आहे आणि अद्रक पेस्ट थोडीफार घातलेली आहे आतमध्ये। छान थोडंसं ब्राऊन कलर व्हायला पाहिजे। छानपैकी फ्राय झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकू। तिखट 1 चमच, चांगलं परतून घ्यायला पाहिजे। मंडळी हे आंबा खोबरं आणि कांदा याची पेस्ट तयार केली, ती पूर्णपणे आतमध्ये घालणार आहे मी। ठीक आहे, चांगलं परतून घ्यायचं आपल्याला, खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी। चवीनुसार थोडंसं वरती मसाला घालू शकता तुम्ही। चवीनुसार पाहिजे तेवढे मीठ घालायचं, शक्यतो मीठ थोडंफार कमी घालावं, वाटल्यास आपल्याला घ्यायला येते। परत सर्व झालं की चांगलं मिक्स करून घ्यावं। ते उकळी येईपर्यंत मंद आचेवर, म्हणजे मंद आगीवर, गॅस असेल गॅसवर, नाहीतर मंद आचेवर चुलीवर आपण फिरवून घ्यायचं आहे। आंब्याची आमटी म्हणजे कढी तयार केलेले। पाणी मंडळी ज्यादा घालायचं नाही आहे आणि कमी पण घालायचं, मध्यम स्वरूपात, जसं की आपण चिकन गिरवी बनवतो त्या पद्धतीने मध्यम क्वालिटीची बनवायची आहे। चांगली उकळी यायला पाहिजे। उकळी झाल्यानंतर आंब्याची कढी रेडी। व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा। असेच व्हिडिओ तुमच्यासमोर नवीन मी आणत नाही। तोपर्यंत जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम। नमस्कार।